नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडी एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा जो पेपर आहे, जो 31 मे 2026 रोजी होणार आहे, या पेपरमध्ये जनरली जीएस पेपर 1 असू द्या किंवा सीसॅटचा पेपर असू द्या, या पेपरमध्ये किती आपण अटेम्प्ट केला पाहिजे की जेणेकरून आपली प्रोबॅबिलिटी पास होण्याची, पूर्व परीक्षा पास होण्याची तिथे वाढली पाहिजे, त्या अनुषंगाने आपण डिस्कशन करणार. मागच्या काही दिवसापासून सतत विद्यार्थी मित्र आम्हाला फोन करून एकच प्रश्न विचारत आहे की सर अटेम्प्ट किती करावा. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे आणि फार महत्वपूर्ण व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, कारण अटेम्प्ट किती करावा, कसा करावा, का बरं करावा, याचं सगळं गणित तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी इथे सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की एमपीएससी राज्यसेवेचा जो पेपर असतो यामध्ये खरं चॅलेंज काय आहे. तर सर्वप्रथम की जीएस पेपर 1 मध्ये एकंदरीत किती प्रश्न येतात? 100 प्रश्न येतात. किती वेळात सोडवावे लागतात? 120 मिनिटात हे प्रश्न तिथे तुम्हाला सोडवावे लागतात पेपर 1 मध्ये, ज्याला आपण सामान्य ज्ञानचा पेपर म्हणतो किंवा जीएसचा पेपर 1 म्हणतो. दुसरा जो पेपर असतो सीसॅटचा पेपर, त्यामध्ये तुम्हाला 80 प्रश्न असतात. 120 मिनिटात हे सोडवावे लागतात. आता थोडं वेळेचं जर आपण गणित बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर जीएस पेपर 1 मध्ये 100 प्रश्न 120 मिनिटात म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नांना 1.2 मिनिटं तिथे असते. जर आपण हे सेकंदात कन्वर्ट केले तर 72 सेकंद तुम्हाला 72 सेकंदामध्ये एक प्रश्न जीएस पेपर 1 मध्ये सोडवणं अपेक्षित असतं. तेच जर तुम्ही सीसॅटचा पेपर जर आपण बघितला तर सीसॅटच्या पेपरमध्ये 80 प्रश्न असतात. 120 मिनिटामध्ये तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे असतात, अगेन 200 मार्कांचे. आता याच्यामध्ये तुम्हाला किती मिनिटं मिळतात? तर जवळपास 1.5 मिनिटात तुम्हाला एक प्रश्न सीसॅटच्या पेपरमध्ये सोडवणं अपेक्षित असतं, जर तुम्हाला 80च्या 80 प्रश्न सोडवायचे असेल तर. पण अगेन याच्या तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की जो पेपर 2 आहे आपला प्रिलिम्सचा, ज्याला सीसॅटचा पेपर म्हणतात, हा पेपर क्वालिफाईंग झालेला आहे. इथे तुम्हाला फक्त 200 पैकी 67 मार्क स्कोअर करायचे किंवा 67 प्लस मार्क स्कोअर करायचे. तर अशा वेळेस जर तुम्ही एका प्रश्नाला जर तुम्ही 40 ते 50 जरी अटेम्प्ट केला तरीही पुरे आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला जीएस सीसॅटच्या पेपरमध्ये 1.5 मिनिटं मिळेल. ठीक आहे, म्हणजे तब्बल जवळपास आपण म्हणू शकतो 90 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे सीसॅटच्या पेपरमध्ये. कधी? जेव्हा 80 पैकी 80 सोडवायचे, पण 80च्या 80 सोडवायची आवश्यकता राहणार नाही, कारण क्वालिफाईंग पेपर असल्यामुळे तुम्हाला जेमतेम 90 पर्यंत जरी मार्क मिळाले तरीही पुरे आहे. त्यानंतर तिसरा जो टास्क असतो आपला एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा, तो म्हणजे मॅनेजिंग निगेटिव्ह मार्क. आता हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये जे निगेटिव्ह मार्क तुम्हाला एमपीएससी परीक्षेत असतात ते असतात 1/4. ठीक आहे, 1/4 चा अर्थ असा होतो की जर तुमचा प्रश्न बरोबर असला तर 2 पैकी 2 मार्क मिळणार. जर तुमचा प्रश्न चुकला 2 मार्काचे 1/4 म्हणजे 0.25 मार्क तुमचे निगेटिव्ह मध्ये जातात. ठीक आहे, म्हणजे 2 मार्क तर जातीलच, पण -0.25 एवढे तुमचे जो पॉझिटिव्ह स्कोर आहे त्याच्यामधनं वजा केले जातील. म्हणून हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अटेम्प्ट करताना किती अटेम्प्ट करावा. कारण जर तुम्ही अननेसेसरी 100च्या 100 प्रश्न सोडवून आलात आणि त्याच्यातले मग कळले की जे शेवटले 10 प्रश्न सोडवले, जे तुक्के मारले तुम्ही, ते सगळेच्या सगळे चुकले, तर तुमचे 10 दुना 20 मार्क तर जाईलच आणि 20 मार्काचा 1/4 म्हणजे 5 मार्क, म्हणजे एकूण तुमचे -25 मार्क तिथे वजा होतील. म्हणजे 20 मार्क जे तुम्ही प्रश्न सोडवून जे चुकले ते, आणि -5 मार्क निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, तर असं गणित याच्यामध्ये लागतं. निगेटिव्ह मार्किंग बद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी तिथे बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सखोल तिथे मार्गदर्शन करीलच. ठीक आहे, चौथा पॉईंट काय आहे हे लक्षात ठेवा. चौथा काय? मेंटेनिंग कॉन्सन्ट्रेशन फॉर 2 hours. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. मी स्वतः जेव्हा पेपर द्यायचो तेव्हा मी बघितलेलं आहे की पुष्कळसे विद्यार्थी, इव्हन अधिकारी लोक जेव्हा पेपर द्यायला येतात आणि काही थोडी गडबड झाली तर चिडचिड करायला लागतात आणि तिथे कॉन्सन्ट्रेशन गमावून बसतात. असं बिलकुल करू नका. फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या आयुष्याचे 2 तास फार महत्वपूर्ण आहे. इथे तुम्ही तुमच्या डोक्याची शांतता तिथे भंग होऊ देऊ नका. पुष्कळ वेळा होतं की कधी फॅन बंद असतो, कधी लाईट चालू राहत नाही, कधी जे शिक्षक इन्व्हिजिलेटर म्हणून येतात ते काहीतरी तिथे कुजबूज चालू असते, काहीही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. 2 तासासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरचा पॉईंट काय? चूजिंग विच क्वेश्चन टू अटेम्प्ट अँड विच टू स्किप. फार महत्वाचं आहे. कोणता प्रश्न सोडवायचा आहे, कोणता प्रश्न स्किप करायचा आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि हे प्रश्न वाचल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर युझिंग एलिमिनेशन टेक्निक इंटेलिजंटली. इथे तुम्हाला तुक्के मारायचे नाहीये की काही येत नाही तर काहीतरी सी मारायचं, बी मारायचं. का बरं? तर अमुक यांनी सांगितलंय, अमुक सरांनी सांगितलंय की काही येत नसेल तर सी मारा, बी मारा, असं काहीही करू नका. इथे तुम्हाला जर
प्रश्न सोडवायचे असतील, प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर नॉलेज सोबत लॉजिक लावणं फार आवश्यक आहे. म्हणजे काय तर तुम्हाला प्रश्न सोडवताना एलिमिनेशन टेक्निकचा वापर करा, पण कसा इंटेलिजंटली. इंटेलिजंट म्हणजे डोकं लावा तिथे, फक्त काही प्रश्न दिसतोय म्हणून बी मारायचा सी मारायचा असं करू नका, त्यामुळे जास्त करून विद्यार्थी या परीक्षेमध्ये फेल होतात. ठीक आहे, शेवटी हे कोट लक्षात ठेवा, अ स्मार्ट एस्पायरंट डज नॉट ट्राय टू आन्सर एव्हरी क्वेश्चन. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित नाही आणि देऊही नका. ठीक आहे, स्मार्ट एस्पायरंट काय करतो, ही ट्राईज टू मॅक्झिमाइज मार्क्स विथ मिनिमम मिस्टेक. कमीत कमी चुका करा आणि कमीत कमी चुका करून तुम्ही या परीक्षेला तिथे योग्य पद्धतीने सामोरे जाऊ शकता आणि तुम्ही चांगले मार्क स्कोअर करू शकता. आता मुख्य जो मुद्दा आहे, मुख्य जो गाभा या व्हिडिओचा तो काय की किती अटेम्प्ट केला पाहिजे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अटेम्प्ट किती करावा याआधी तुम्हाला हे कळणं आवश्यक आहे की मागच्या 3 ते 4 वर्षात कट ऑफ किती लागलाय पूर्व परीक्षेचा, आणि तोही जीएस पेपर 1चा. कारण जीएस पेपर 2 सीसॅटचा पेपर जो आहे पेपर 2 तो काय क्वालिफाईंग पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पेपर 2 मध्ये तुम्हाला जेमतेम 67 मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तरी तो पेपर क्वालिफाय होत आहे. म्हणजे हा जो अटेम्प्ट आहे हा मुख्यत्वे आपल्याला कशाचा बघायचा आहे तर जीएसचा जो पेपर 1 आहे त्याचा बघायचा आहे. आता याच्यामध्ये कट ऑफ किती लागतोय ते आपण बघा. तर 2022 मध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, 2022 मध्ये जो कट ऑफ जीएस पेपर 1चा लागला होता एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेत तो होता 106.5. ठीक आहे, 2023 मध्ये जो कट ऑफ लागला होता विद्यार्थी मित्रांनो तो होता 108 मार्क. हे सगळे कट ऑफ मी तुम्हाला जीएस पेपर 1 मधले सांगतोय बरं. ठीक आहे, त्यानंतर 2024 मध्ये जो कट ऑफ लागला होता विद्यार्थी मित्रांनो तो होता 117.5 आणि 2025 मध्ये जो कट ऑफ लागला होता म्हणजे मागच्या वर्षी तो होता विद्यार्थी मित्रांनो 116. म्हणजे बघा रेंज कशी आहे तर 2022 मध्ये 106.5, 2023 मध्ये 108, 2024 मध्ये 117.5 आणि 2025 मध्ये 116. म्हणजे जनरली आपण रेंज पकडूया तर 115 ते 120च्या घरात जर तुम्ही जीएस पेपर 1 मध्ये स्कोअर कराल तर हा तुमचा सेफ स्कोअर इथं कन्सिडर केला जाईल. ठीक आहे, म्हणजे काय तर आपल्याला एवढं तर कळलंय की सेफ स्कोअर तुमचा किती असला पाहिजे 115 ते 120. कारण मागच्या 2 वर्षाचे जे कट ऑफ आहे ते कितीच्या घरात आहे तर एक 2024 मध्ये जो कट ऑफ लागलाय तो 117.5 लागलाय आणि 2025 मध्ये जो कट ऑफ लागलाय तो किती लागलाय विद्यार्थी मित्रांनो 116 लागलाय. फार महत्वपूर्ण आहे बरं, मी पूर्ण सायंटिफिक पद्धतीनं सांगतोय. उगाच आपण काहीतरी अटेम्प्ट बोलायचा म्हणून तसं मी इथे सांगत नाहीये, प्रॉपर विश्लेषण करून सांगतोय. ते एवढं तुम्हाला कळलं म्हणजे काय कट ऑफ जो लागतोय विद्यार्थी मित्रांनो तो जवळपास 110 पासून 120च्या घरात आपण म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला 115 ते 120 हा तुमचा सेफ स्कोअर तिथे समजण्यात येईल. ठीक आहे, आयोगाचे उत्तर की यायच्या आधीच जर आपण स्कोअर काढला तर जवळपास तुमचा जर एवढा होत येत असेल तर सरळ कामाला लागा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, अगेन हा जो सेफ स्कोअर आहे विद्यार्थी मित्रांनो कमी जास्त होऊ शकतो जर पेपर खूप जास्त टफ आला, जसं की एमपीएससी कडनं तसं अपेक्षित नाही, पण अति एकदम टफ आला यूपीएससी सारखा तर कदाचित तरी कट ऑफ कमी लागेल. पण अजूनपर्यंत तसा पेपर आलेला नाहीये म्हणून आपण अपेक्षा करूयात की सेफ स्कोअर 110 ते 120च्या घरात असेल. पण 115 ते 120 माझ्या मतानुसार तरी तुमचा स्कोअर जीएस पेपर 1 मध्ये यायलाच पाहिजे. ठीक आहे, आता याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो की अटेम्प्ट किती करावा. आता इथे पहिले आपण अटेम्प्ट जे बघणार आहोत ते बघणार आहोत जीएस पेपर 1चं. जीएस पेपर 1 मध्ये आता अटेम्प्ट किती करावा. आता एकंदरीत लक्षात ठेवा 100 प्रश्न असतात. ठीक आहे, 100 प्रश्न किती तासात 2 तासात. म्हणजे प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्काचा असतो विद्यार्थी मित्रांनो. आता या 100 प्रश्नांपैकी जो सेफ अटेम्प्ट जनरली कन्सिडर केला जातो तो तुमचा अटेम्प्ट मिनिमम 85 ते 90च्या घरात मॅक्झिमम असलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 80च्या म्हणजे ठीक आहे काही काही विद्यार्थ्यांची एक्युरेसी चांगली असते, ते म्हणतील की नाही सर मला 80 सोडवा, पण 80च्या खाली कोणत्याही परिस्थितीत जीएस पेपर 1 मध्ये अटेम्प्ट करू नका. जर तसं केलं तर तुम्ही ऑलरेडी यू आर आउट ऑफ द रेस. अदरवाईज जर तुमचा म्हणजे एक्युरेसी खूपच चांगली असेल की नाही सर मी 50 सोडवले 50च्या 50 बरोबर आहे, पण 60 सोडवले 60च्या 60 बरोबर आहे, तर पण असे पोरं फार कमी असतात. म्हणून 80 पेक्षा खाली नाही, पण सेफ अटेम्प्ट जो आहे तो काय असला पाहिजे 85 टू 90च्या मधातच तुमचा असला पाहिजे, 90च्या जास्त नाही. का बरं त्याचं कारण सांगतो. कारण हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मानव आहोत तर आपल्याला 100च्या 100 प्रश्न तर येणारच नाही आणि त्याच्यामधले बघा प्रत्येक पेपरमध्ये 10 प्रश्न असे असतात. ठीक आहे, 10 प्रश्न असे असतात
की जे आपण आयुष्यात त्या पेपरमध्ये पहिल्यांदा बघतो किंवा पहिल्यांदा वाचतो, आणि त्या प्रश्नाबद्दल आपल्याला कधीही त्यांचे जे काही स्टेटमेंट दिले राहतात ते देखील आपल्याला माहित नाही राहत, आणि आपले त्याचे ऑप्शन्स तर दूरची गोष्ट आहे. तर म्हणून लक्षात ठेवा की 10 प्रश्न असे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये असे तुम्हाला प्रश्न मिळतील की जे तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघणार आहात, पहिल्यांदा वाचणार आहात. अशा प्रश्नांबद्दल जर तुम्हाला काहीही आयडिया नसेल, सरळ बेटर आहे की तेच प्रश्न स्किप करा, तिथे तुक्के मारण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, मी कळकळीची विनंती करतोय विद्यार्थी मित्रांनो. का बरं? कारण माझा पर्सनल अनुभव आहे की मी अशाच चुका केल्यामुळे एक अटेम्प्ट मध्ये माझी पूर्व परीक्षाच नाही निघाली होती. ठीक आहे, तर म्हणून 10 प्रश्न असे आहे की जे तुम्हाला कधीच त्याच्याबद्दल माहिती नसतील किंवा कधी तुम्ही वाचलेले नसतील तर बेटर आहे ते स्किप करा, म्हणजे तुमचा अटेम्प्ट 85 ते 90च्या घरात असलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याचं कारण आता थोडं आपण सायंटिफिकली बघूया. आता सपोज मी अटेम्प्ट 85 केला, किती केला? 85 केला. आता 85 केल्यामध्ये असं समजा की 85 मधले तुमचे 40 प्रश्न एक्झॅक्टली करेक्ट आहे. 40 प्रश्न तुमचे करेक्ट आहे, म्हणजे 40 गुणीला 2 किती विद्यार्थी मित्रांनो? तर हे झाले 80 मार्क. आणि दुसरे उरले किती? आता 85 मधले 40 तुमचे बरोबर आले, म्हणजे 80 मार्क तुम्हाला मिळाले. उरले किती? 45. उरले किती? 45. आता या 45चं गणित असं असतं की जनरली बघा दोन पद्धतीचं, की काही त्याच्यातले प्रश्न असे असतील की जे 50-50 तुम्हाला माहित असतील. 50-50 म्हणजे काय? तर 2 ऑप्शन त्याच्यातले माहित आहे, 2 ऑप्शन तुम्हाला त्याच्यातले माहित नाही. आणि काही प्रश्न तुम्हाला असे असतील की 75-25, म्हणजे त्याच्यातलं एक ऑप्शन तुम्हाला माहित आहे पण 3 ऑप्शन तुम्हाला माहित नाहीत. म्हणजे रूल काय? तर ऍटलिस्ट प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाचे जे ऑप्शन असतात त्यापैकी एकतरी स्टेटमेंट किंवा एकतरी ऑप्शन तुम्हाला माहित असलं पाहिजे, तेव्हाच तो प्रश्न सोडवा. अदरवाईज तो प्रश्न या 10 मध्ये जर येत असेल तर स्किप केलेला कधीही बेटर, कारण तशी आपले मार्क जाणार आहे पण निगेटिव्ह मार्क तर जाणार नाही, एवढी तर आपल्याला आशा राहील, हे लक्षात ठेवा. म्हणून 45चा जो गणित आहे त्या 45च्या गणितमध्ये काय करायचं? 50-50, म्हणजे जिथे 2 ऑप्शन माहित आहे 2 ऑप्शन नाही माहित आहे असे प्रश्न जर सपोज तुम्ही 30 सोडवले, किती सोडवले? 30 सोडवले, तर उरले किती? 15. तर 15 प्रश्न असे असतील की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक ऑप्शन माहित आहे पण 3 ऑप्शन माहित नाही, तर असे 15 तिथे प्रश्न येतील विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये हे 30चं गणित कसं करायचं हे तुम्हाला सांगतो. आता या 30 मध्ये काय होईल? 30 मध्ये जनरली असे असतील की 20 प्रश्न तुमचे करेक्ट येतील. ठीक आहे, 20 प्रश्न काय तुमचे करेक्ट येतील, पण 10 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमचे चुकतील. ठीक आहे, आता 20 प्रश्न करेक्ट आले म्हणजे काय? तर ऑलरेडी 40 प्रश्नाचे 40 प्रश्न बरोबर आहे, त्याचे 80 मार्क इथे मी 80 लिहितोय. प्लस आता 20 प्रश्न बरोबर आले म्हणजे 20 गुणिले 2, तर इथे 40 म्हणजे किती? तर 8 आणि 4 12, 120 मार्क झाले. ठीक आहे, आता 120 मार्क झाले पण किती चुकले? 10 चुकले. 10 चुकले म्हणजे काय? 10 दुने 20, 20 मार्क तुमचे गेलेत आणि 20 वरती 1/4. ठीक आहे, 20 डिवायडेड बाय भागीला 5, सॉरी 20 भागीला 4, तर किती होतात? 5 मार्क. म्हणजे 120 मधून तुम्ही 5 वजा करा, किती झाले? 115 मार्क. आता या 2 राऊंड म्हणजे काय? एक्झॅक्टली जे बरोबर आहेत ते आणि जे 50-50 वाले होते त्याच्यामध्ये एकंदरीत तुम्ही किती सोडवले? 40 आणि 30 70 प्रश्न सोडवले. 70 प्रश्नामधून तुम्हाला किती मार्क मिळाले? 115. आता हे 115चं जे गणित आहे हे झालं. आपल्याला सेफ स्कोर किती आहे? 115 ते 120. आता त्याच्यामध्ये शेवटी 15 प्रश्न. आता हे 15 प्रश्नामध्ये काय होईल विद्यार्थी मित्रांनो, की असं कन्सिडर करून चालूया की या 15 प्रश्नांपैकी तुमचे 4 प्रश्न बरोबर आले. किती प्रश्न बरोबर आले? 4 प्रश्न बरोबर आले आणि जे 11 प्रश्न आहे, ठीक आहे, 11 प्रश्न तुमचे चुकले. ठीक आहे, आता 4 प्रश्न बरोबर आले आणि 11 प्रश्न तिथं जर चुकले तुमचे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे किल 4 दुने 8, 8 मार्क इथे जातील आणि 8 मार्क इथे मिळतील आपल्याला. आणि हे निगेटिव्ह म्हणजे 11 दुने 22. ठीक आहे, तर 22 भागिले 4. ठीक आहे, जर याच्यामध्ये जर आपण एकंदरीत केलं 4 पंचे 20, म्हणजे 5.2च्या जवळपास जे मार्क आहे तुमचे. ठीक आहे, 5.5 सॉरी 5.5 चे जे मार्क आहेत ते तुमचे निगेटिव्ह मध्ये जाईल. आता 8 मधून 5.5 जरी गेले तुमचे, ठीक आहे, तरी तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये मार्क मिळतात. हे लक्षात ठेवा, गणित असंच करायचं आहे. 8 मधून 5 गेले 3, 3 मधून अर्धा 2.5, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली इथे काय 2.5 मार्कांचं तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळालं आहे. 15 प्रश्न सोडवले, 15 पैकी 4 तुमचे काय झालेले आहे? 15 पैकी 4 तुमचे बरोबर आहे, 11 तुमचे चुकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्हली किती मार्क मिळाले? 2.5 मार्क मिळाले, कारण 4 दुने 8, 8 पॉझिटिव्ह, 8 11चे जे निगेटिव्ह होते ते किती होते? 11 दुने 22, 22 ला 1/4 ने डिवाइड केलं, 4 पंचे 20, 5.5 म्हणजे 8 मधून 5.5 वजा करा, 2.5 मिळतात. म्हणजे 115 मध्ये 115 मध्ये इथे लिहितोय 115 प्लस 2.5 म्हणजे तुमचा स्कोअर किती आहे? 117.5. कळलं विद्यार्थी मित्रांनो? 117.5. मी सेफ स्कोअर किती सांगितला? सेफ स्कोअर सांगितला 115 ते 120च्या ग्राफला. म्हणजे आला
तर असं गणित आपल्याला करायचं आहे. आता हे तर 85 प्रश्नाचं झालं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता 85 प्रश्नावरून जर यदा कदाचित जर तुम्ही 90 प्रश्न सोडवले, किती प्रश्न सोडवले, जर 90 प्रश्न सोडवले तर 90 प्रश्नाचं कसं होईल, 90 प्रश्नाचं गणित आपण इथे करूया की 90 मधनं सपोज अगेन 40 तुमच्या बरोबर आहे, म्हणजे 40 गुणिला 2, इथे तुमचे किती मार्क मिळाले तुम्हाला 80, इथे मी किती मार्क मिळत आहेत ते मी लिहितोय 80, त्याच्यानंतर उरले किती, ठीक आहे 40, इथे 50 उरले. ठीक आहे, आता 50चं गणित आपण असं करूया की 30 आणि 20, म्हणजे इथे 30 अगेन काय तर 50 वाले की जिथे दोन ऑप्शन तुम्हाला माहित आहे, दोन ऑप्शन तुम्हाला माहित नाही, आणि इथे 20 प्रश्न कोणते की जिथे एक ऑप्शन माहित आहे पण 3 ऑप्शन माहित नाहीत, असे प्रश्न. ठीक आहे, आता याच्यामध्ये अगेन आपण जसं मागच्या पेपर मधलं, मागच्या पॅटर्न मधलं गणित केलं की इथे 20 जर माझे प्रश्न बरोबर आले आणि उर्वरित 10 प्रश्न जर माझे चुकले तर 20 गुणिला 2 म्हणजे 40, तर इथे 40 मार्काचं ऍडिशन म्हणजे एकूण किती झाले 120. आता 10 प्रश्न माझे चुकले म्हणजे 10 दुने 20, अगेन 20चा 1/4 किती होतो 5, तर इथे वजा करा 5 किती होईल 115, म्हणजे तेवढंच झालं. आता इथे जे 20चं गणित आहे ते आपल्याला कसं करायचं आहे, या 20च्या गणितामध्ये सपोज तुमचे 6 प्रश्न बरोबर आहे आणि उर्वरित जे 14 प्रश्न आहे ते जर तुमचे चुकले, किती 6 प्रश्न बरोबर 14 प्रश्न चुकले, 6 प्रश्न म्हणजे किती 6 दुने 12. ठीक आहे, याच्यामध्ये 12 ऍड करा किती झाले 5 आणि 2 7, 2 127, पण 14 चुकले आहे, 14 गुणिला 2 28, आणि 28च्या 1/4 किती होतं 7 चोक 28, म्हणजे 7 मार्क तुमचे निगेटिव्ह मध्ये गेले. तर या स्पेसिफिक याच्यातनं 7 मार्क वजा करा, एकंदरीत फायनल कोर्स स्कोअर किती 120 मार्क. असं तुम्हाला बेरीज करायची, असं तुम्हाला कॅल्क्युलेशन आतापासून करायचं आहे, आणि त्या अनुषंगानं जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल पेपरमध्ये जाल तर तेव्हा तुमचा अटेम्प्ट अशा पद्धतीनं असला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला 10 वेळा म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो, मिनिमम अटेम्प्ट हा 85 ते मॅक्झिमम 90च्या घरात केलाच पाहिजे तुम्ही, आणि एकदम 100च्या मागे अननेसेसरी काही टिक करायचं म्हणून टिक करू नका, किंवा अमुक मित्रांनी सांगितलं की नाही जर पूर्ण प्रश्न टिक केले तर माझं सिलेक्शन होणार आहे किंवा झालं आहे, ह्या सगळ्या अफवा आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला लॉजिक जरी वापरायचं असेल तर तुम्ही नॉलेजच्या आधारावरच लॉजिक तिथं वापरा. आणि याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काय तर सीसॅटचा पेपर. आता मी आता सांगितलं की जो सीसॅटचा पेपर आहे म्हणजे पेपर 2 जो आहे, या सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळवायचे विद्यार्थी मित्रांनो, जेमतेम 67 मार्क मिळवायचे आहे, म्हणजे 67 प्लस मार्क मिळवायचे, 67 बाउंड्री आहे. पण आता त्याच्यामध्ये बघा, एवढे जरी मार्क मिळवायचे असेल तरी तुम्हाला 80च्या 80 प्रश्न सॉल्व्ह करणं तुमच्याकडनं अपेक्षित नाही, आणि करूही नाही तुम्ही जेमतेम 45 to 50 जरी प्रश्न सॉल्व्ह केले सीसॅटच्या पेपरमध्ये तरीही सफिशियंट आहे, तरी तुम्हाला 90च्या घरात मार्क मिळू शकतात, आणि 90च्या घरात मिळाले म्हणजे 67 पासून बऱ्यापैकी तुम्हाला लीड आहे आणि तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, लक्षात ठेवा. 45 to 50, आणि याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट करेक्ट किती आले पाहिजे 27 प्रश्न तुमचे कोणत्याही हालतात करेक्ट आलेच पाहिजे मिनिमम. जर तुम्ही 30 वगैरे सोडवले, 30 किंवा 35 सोडवले, त्यापैकी जवळपास 30-32 बरोबर आले म्हणजे एकदम अॅक्युरेसी खूपच चांगली असेल तर, पण माझ्या मतानुसार तुम्ही 45 ते 50 सोडवायला पाहिजे. याच्यामध्ये जर तुमच्या जवळपास 30-32 किंवा 35 जरी बरोबर आले तरी तुमचा हा अटेम्प्ट इझिली निघतो, हे लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारे 45 to 50च्या जवळपास तुम्ही अटेम्प्ट केला तरीही पुरे आहे विद्यार्थी मित्रांनो. सीसॅट मध्ये तुमचा 45 to 50च्या आसपास अटेम्प्ट झालाच पाहिजे. आणि बघा, एमपीएससी मध्ये सीसॅट पेपरची जी लेवल आहे ती एकदम ऍव्हरेज लेवलचा पेपर काढला जातो, यूपीएससी सारखा पेपर इथे येत नाही, म्हणून सीसॅट मध्ये तुम्ही इझिली तिथे मार्क स्कोअर करू शकता. बट अगेन प्रॅक्टिस करणं अनिवार्य आहे. ठीक आहे, तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, किती अटेम्प्ट केला पाहिजे, सेफ अटेम्प्ट किती आहे, काय आहे हे आपण सांगितलेलं आहे. याच्यानंतर आता हे लक्षात ठेवा की एमपीएससी परीक्षेमध्ये ऍक्च्युअली टेस्ट काय केलं जातं. ठीक आहे, तर एमपीएससी काय टेस्ट करते, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. कारण पहिले काय व्हायचं, पहिले फक्त फॅक्च्युअल प्रश्न खूप जास्त असायचे, पण आता हळूहळू अॅनालिटिकल प्रश्न वाढायला लागलेले आहेत. म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या विचारशक्तीच्या आधारावर तिथे उत्तरं तिथे सोडवायचे आहेत, असे प्रश्न वाढायला लागले आहेत. म्हणून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मस्ट आहे. अॅनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप करा, अॅनालिसिस करणं, की तुम्हाला 3-4 स्टेटमेंट दिले जातात, त्या स्टेटमेंट पैकी विचारलं जातं की कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे, यालाच म्हणतात अॅनालिसिस करणं. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कधी कधी काही प्रश्न असे असतात ना की आपण एक पहिल्यांदाच वाचतो पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, पण ऑप्शन असे दिले राहतात की कॉमन सेन्स जरी वापरला तरी तुम्हाला तिथे उत्तर मिळू शकतात, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रेझेन्स ऑफ माइंड वापरणं फार आवश्यक आहे. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड कॉमन सेन्स साठी तुमचं त्या पेपरमध्ये 100% कॉन्सन्ट्रेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर एलिमिनेशन स्किल्स वापरा.
ठीक आहे, ऑप्शन मध्ये 1 2 3 2 3 जर असेल तर कुठे काय कट होतं हे बघा. त्यानंतर इंटर डिसिप्लिनरी थिंकिंग, म्हणजे प्रश्न जरी तुम्हाला मॅप बेस असला, म्हणजे भूगोलावर प्रश्न जरी विचारला तरी त्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याचं पर्यावरणीय दृष्टिकोन विचारला जाऊ शकतो किंवा इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय, तर एकाच सब्जेक्टचा प्रश्न येणार असं काही राहत नाही, एकाच प्रश्नामध्ये 2-3 सब्जेक्टचा मिक्सचर देखील असू शकतं. आणि डिसिजन मेकिंग अंडर प्रेशर, ठीक आहे, हे डिसिजन मेकिंग अंडर प्रेशर तुम्हाला तिथे करावी लागेल, तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल. परीक्षेचं जेही काठिण्य पातळी आहे त्यानुसार तुम्हाला तिथे वेळेवर निर्णय घेणं तुमच्याकडनं अपेक्षित असतं. आणि शेवटी इट इज नॉट अ मेमरी बेस्ड एक्झाम एनीमोर. एमपीएससी मेमरी बेस्ड एक्झाम नाहीये. फॅक्च्युअल प्रश्न येतात, जवळपास अर्धा पेपर मेमरी बेस्ड असतो, फॅक्च्युअल प्रश्नावर असतो, पण अर्धा पेपर आता अॅनालिटिकल आहे. म्हणून अभ्यास करताना दोघांचंही बॅलन्स साधणं फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यानंतर गोल्डन रूल काय आहे बिफोर एंटरिंग द एक्झाम हॉल. ठीक आहे, म्हणजे एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधी गोल्डन रूल काय असला पाहिजे, तर 4 पिलर्स हे फार महत्वाचे आहे प्रिलिम्स मध्ये यशस्वी व्हायसाठी. पहिला आहे अटेम्प्ट ओव्हर अॅक्युरसी. बघा, बहुतांश विद्यार्थी मला म्हणतील सर तुम्ही चुकीचं बोलताय, पण मी गॅरंटेड सांगतोय, मी स्वतः ही सगळ्या स्ट्रॅटेजी वापरलेल्या आहे. अटेम्प्ट ओव्हर अॅक्युरसी, अॅक्युरसीच्या मागे धावू नका, कारण अॅक्युरसीवर खेळणारे जे मुलं असतात ते फार कमी आहे. आणि त्यांनी जर 50 प्रश्न सोडवले तर 50च्या 50 करेक्ट येणारे पोरं मार्केटमध्ये नगण्य आहे विद्यार्थी मित्र. हे लिहून देतो मी तुम्हाला. म्हणजे हजारातनं एखादा पोरगा असला किंवा लाखातनं एखादा पोरगा असला तरच तो असेल. ठीक आहे, म्हणून अटेम्प्टवर जास्त फोकस करा. तुम्हाला प्रश्न येत जरी नसतील तरी लॉजिक वापरून, जसं मी तुम्हाला सांगितलं 50-50 एलिमिनेशन टेक्निक वापरा. एक ऑप्शन येत असेल तर त्याच्यावर लॉजिक लावा. म्हणजे आपल्याला काहीही करून 85 to 90च्या घरामध्ये अटेम्प्ट करणं अपेक्षित आहे. दुसरं, डू नॉट गेट इमोशनली अटॅच टू क्वेश्चन, फार महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं ना, आपल्याला ABCD 4 सेट असतात. कधी कधी आपल्याला एखादा समजा बी सेट आला, आता त्या बी सेट मध्ये सुरुवातीचे प्रश्न जर टफ असतील तर आपलं काय होतं की पहिलेचे 5-6 प्रश्न आपल्याला येतच नाही किंवा 10 प्रश्न आपल्याला येतच नाही, म्हणून आपण डिप्रेशनमध्ये अँझिटीमध्ये चाललो जातो आणि आपल्याला भीती वाटायला लागते की मला इतके हे सुरुवातीचेच प्रश्न येत नसतील तर पुढे काय होणार माझं. पण अशी काही भीती बाळगू नका, कारण जे तुम्हाला कठीण प्रश्न आले ते कदाचित तरी दुसऱ्याला शेवटी असतील, कोणाला मधात असतील. म्हणून जर पेपरची काठिण्य पातळी जर हायर लेवलची असेल तो पेपर सगळ्यांसाठी कठीण आहे. म्हणून निश्चिंत राहा, आपलं डोकं शांत ठेवा आणि आपल्या स्वतःला कॉन्फिडन्स द्या की पहिलेचे जरी प्रश्न कठीण असले तरी उर्वरित प्रश्न सोपे येणारच आहे आणि मी या परीक्षेला कोणत्याही परिस्थितीत क्रॅक करणारच आहे. अशा प्रकारचा माइंडसेट तुम्हाला पेपरमध्ये जायच्या आधी तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर आणि कोणत्याही एका प्रश्नावर अडून बसू नका. जनरली बघा, 90 सेकंद किंवा 100 सेकंद हार्ट टू हार्ट एका प्रश्नावर जर उत्तर मिळत असेल तर ठीक आहे, नाही उत्तर मिळत असेल तर सरळ नेक्स्ट प्रश्नाकडे शिफ्ट करा. अजून एक व्हिडिओ मी लवकरात लवकर आणतोय ज्यामध्ये अटेम्प्ट कसा करावा, म्हणजे पेपर कसा सोडवावा, ज्याच्यामध्ये 3 राऊंड स्ट्रॅटेजी जी आहे ती काय आहे ते देखील आपण डिस्कस करणार आहे. तिसरं म्हणजे एमपीएससी रिवार्ड्स काम माइंड, शांत डोकं ज्याचं असतं त्याची पूर्व परीक्षा निघते. ज्याचं शांत डोकं नसतं, जो चिडचिड करतो, अननेसेसरी गोष्टीकडे लक्ष देतो, त्याची ही परीक्षा निघत नाही. म्हणजे सर्वात महत्वपूर्ण काय, कॉन्सन्ट्रेशन इज द की टू क्रॅक एमपीएससी एक्झाम. आणि चौथं पिलर म्हणजे प्रिलिम्स इज अ प्रोबॅबिलिटी गेम. तुम्हाला प्रोबॅबिलिटी तिथे खेळावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही 4 प्रश्न सोडवले, 4 पैकी 3 करेक्ट राहतील, एक चुकतील. तुम्ही कुठे तुमचं लॉजिक लावा. लॉजिक मध्ये होऊ शकतं जसं मी म्हटलं 50-50 मध्ये की 2 ऑप्शन माहिती आहे, 2 ऑप्शन नाही माहिती आहे. तुम्ही 30 प्रश्न सोडवले, 20 तुमचे बरोबर आले, 10 चुकले, त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्हाला प्रोबॅबिलिटी इथे लावावी लागणार आहे. तर हे सगळं झालं अटेम्प्ट बद्दल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर या परीक्षेसंदर्भात काही डाऊट असतील एमपीएससी राज्यसेवा संदर्भात तर तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 880006242059 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. परीक्षेचा सिलेबस हवा असेल, गायडन्स हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल किंवा बॅच लावायची असेल, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही मला सरळ व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता. त्यानंतर हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनल करंट अपडेटसाठी फार महत्वपूर्ण आहे आणि अशा प्रकारच्या ज्या इम्पॉर्टंट घडामोडी आहेत, पेपर कसा सोडवायचा, का बरं सोडवायचा, अटेम्प्ट कसा करायचा, याची इत्थंभूत माहिती या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे टेलिग्राम चॅनल आमचं लवकरात लवकर जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यानंतर आमची एऑनएस अकॅडमीची समर्पण जी बॅच आहे, एमपीएससी राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू इंटिग्रेटेड बॅच आम्ही याला म्हणतोय आणि ही बॅच आम्ही सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅचमध्ये जे शिक्षक वृंद आहे, हे शिक्षक वृंद प्रत्येकाने मिनिमम यूपीएससी किंवा एमपीएससीचा एक वेळ इंटरव्ह्यू दिलेलाच आहे. म्हणजे एक प्रॉपर हायली क्वालिफाईड टीम इथं तुम्हाला मार्गदर्शन करायला अवेलेबल आहे. आणि या कोर्सची फी नाममात्र 29,999 एवढी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10%
एक ऑफर आम्ही देतोय आणि अजून जर ऑफर हवा असेल तर मला माझ्या वैयक्तिक नंबरवर फोन करा. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती या बॅचची दिली जाईल. ठीक आहे. आता या बॅचमध्ये काय काय इन्क्लूड आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्व आणि मुख्य आणि इंटरव्ह्यू तीनही स्टेजेसचं पूर्ण गायडन्स, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग आहे, लाईफ टाइम व्हॅलिडिटी या कोर्सची, बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, एनसीआरटी आणि बालभारतीचा कव्हरेज देखील आम्ही या कोर्समध्ये दिला आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आम्ही जास्त करून याच्यावर भर देतोय, कारण उत्तर लिखाणाची मुख्य परीक्षा आहे, तर त्याच्या आधारावर कसे उत्तर लिहिले पाहिजे, काय लिहिले पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे या कोर्स अंतर्गत तुम्हाला मेंटरशिप दिली जाईल. मेंटरशिप म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, की विद्यार्थ्याला त्याचा पर्सनलाइज प्लॅन दिला जाईल की त्यांनी आठवड्याभरात कसा अभ्यास केला पाहिजे, महिन्याभरात कसा अभ्यास केला पाहिजे आणि इयरली त्याची प्लॅनिंग कशी असली पाहिजे, हे सगळं गोष्टी या बॅच अंतर्गत विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे. जर या बॅच बद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे. एओनएस अकॅडमीची ऍप आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अवश्य जॉईन करा. याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला जे आमचे फ्री कोर्सेस आहेत ते तुम्ही तिथून ऍक्सेस करू शकता. आणि जर तुम्ही हा कोर्स ऑफलाईन मध्ये लावू इच्छित असाल तर पुणे आणि नागपूर या 2 सेंटरवर आमची अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे आमच्या अकॅडमीला व्हिजिट करू शकता. तो अगेन तुम्हाला काही डाऊट असेल एमपीएससी परीक्षेसंदर्भात, सिलेबस हवा असेल, बुक लिस्ट हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल तर सरळ तुमचा मोबाईल उचला आणि या नंबरवर सरळ मला कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.